आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। राज्य सरकारी कर्मचारी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं राज्य शासनाकडे पाठपुरावा करत असतात। त्यासाठी आंदोलने असेल, मोर्चे असेल, संप असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असतात आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत ते राज्य शासनाकडून पूर्ण होत असतात। अशीच एक महत्त्वाची मागणी आणि त्या मागणी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक अतिशय महत्त्वाचं विधान हे काल केलेलं आहे। काय त्यांचं ते विधान आहे, काय संपूर्ण बातमी आहे, काय संपूर्ण व्हिडिओ आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा जुन्या पेन्शनचा विषय आला ते जुने पेन्शन मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं, कोणी देईल असंही वाटलं नव्हतं। परंतु जेव्हा संप झाला, महाराष्ट्रात सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक संपावर गेल्यानंतर मी जेव्हा त्यांना बोलवलं, प्रतिनिधींना, प्रमुखांना, आणि त्यांना मी एकच सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि मार्ग काढत असताना शेवटी सरकारचा हा जो काही गाडा आहे हा डोलाराही चालला पाहिजे आणि आपल्या ज्या काही कमिटेड ज्या काही गोष्टी आहेत, जो खर्च आहे तोही भागवला पाहिजे, प्रकल्पही झाले पाहिजे, सर्वसामान्य लोकांच्या योजनाही सुरू राहिल्या पाहिजे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना देखील न्याय मिळाला पाहिजे। आणि असं सांगितल्यानंतर त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि संप मागे घेतला। त्यावेळची परिस्थिती आपल्याला माहीत आहे, फार परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये अतिशय तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, त्याचं आपण सगळे साक्षीदार आहोत। परंतु मग संप मागे घेत असताना त्यांनी मला सांगितलं, मुख्यमंत्री महोदय, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला माहीत आहे तुम्ही एकदा बोललात की ते देणार, शब्द पाळणार। आणि मग मी, देवेंद्रजी, आम्ही अजितदादा बैठक घेतल्यानंतर मग मी जो काही शब्द दिला होता तो शब्द जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय आपण घेतला सरकारने आणि जाहीरपणे घेतला। आणि त्यामध्ये अनेक प्रश्न होते, छोटे मोठे। आपण कमिटी नेमली होती, त्या कमिटीच्या माध्यमातून काही प्रश्न सुटणार होते आणि हे करत असताना त्यावेळेस मात्र आपल्या शिक्षकांचं जे आहे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना देखील जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशा